एमपीएससीच्या परीक्षेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यावर आधारित एक प्रश्न विचारला होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केली आहे. यामध्ये उत्तर दिलं होतं, म्हणजे ऑप्शन आहेत 2.5 लाख रुपयापेक्षा कमी, 4.5 लाख रुपयापेक्षा कमी, 1.5 लाखापेक्षा कमी आणि 8.5 लाखांपेक्षा कमी. तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2.5 लाखांपेक्षा कमी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. आता सर्व महिलांना याचं उत्तर आलं असेल बहुतेक. आता ऍडिशनल माहिती घेऊ. आता सुरुवात पासून पाहू की महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी या योजनेला अधिकृत मान्यता दिली होती. 1 जुलै 2024 पासून ही योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. या योजनेचा पहिला हप्ता कधी मिळाला होता? 14 ऑगस्ट 2024 रोजी महिलांच्या खात्यात जमा झाला होता. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना किती रुपये मिळतात हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलाच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे हे सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आलेली आहे. आणि वय मर्यादा किती सांगितलेली आहे? 21 वर्ष ते कमाल 65 वर्ष, म्हणजे कमीत कमी 21 वर्ष पाहिजे आणि कमाल जास्तीत जास्त 65 वर्ष. या योजनेचा सगळ्यात महत्वाचा उद्देश किंवा हेतू म्हणू शकतो की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण आणि स्वावलंबन. राज्यातील महिलांना स्वतःच्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये, त्यांना दरमहा मिळणाऱ्या हप्त्यामुळे स्वतःचे छोटे मोठे खर्च भागवता यावेत आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. हे तर जास्त सांगण्याचं कारणच नाही, याबद्दल तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहिती आहे. यावेळेचा हप्ता तुम्हाला मिळाला काय? मग एमपीएससीच्या दृष्टीने आपण महत्वाची माहिती घेतली आणि महत्वाच्या योजना आहेत त्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. एमपीएससीने विचारलेले सर्व प्रश्न आपण घेणार आहोत. आयोगाचा प्रत्येक प्रश्न आपल्याला कव्हर करायचा आहे. तर पूर्ण सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. लॉंग व्हिडिओ सुद्धा आहेत, तर नक्की बघा.